मला आठवतंय त्याप्रमाणे भूगोलामध्ये महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये महाराष्ट्रातील प्राकृतिक रचना, महाराष्ट्रातील प्राकृतिक रचनेमध्ये सह्याद्री आणि सह्याद्री पर्वतरांगेमध्ये आपण महाराष्ट्रातील घाट पाहिले होते, बरोबर. इथपर्यंत आलो होते. याचा अर्थ सह्याद्री पर्वतरांगा आपली संपली होती. बरं, आता इकडं अर्थशास्त्राचा विचार केला तर अर्थशास्त्रामध्ये तिसरी चौथी पंचवार्षिक योजना संपली होती. चौथी पंचवार्षिक योजना संपली होती. आणि इकडं इतिहासामध्ये गौतम बुद्ध संपले होते, महाजनपद संपले, बरोबर. म्हणजे प्राचीन भारताचा इतिहास आपला संपला आहे. ओके, तर हां, आता मध्ययुगीन सुरू करायचं. इथपर्यंत आपण आलो, बरोबर ना. ठीक आहे, आता आपण काय करूया, भूगोलाचा एक छोटासा टॉपिक पाहू, त्याच्यानंतर इतिहासामध्ये एखादा टॉपिक पाहू आणि वेळ मिळाला तर मग पुढं अर्थशास्त्राकडे पाहू. चला, म्हणजे भूगोलापासून सुरुवात का करायची याचा हेतू असा आहे की भूगोलाचा जो मोठा टॉपिक महाराष्ट्रातील प्राकृतिक रचना नावाचा आपण पाहत होतो त्याच्या समारोपाकडे आलो आहे आणि छोटासाच टॉपिक राहिला तो आपण संपवला की आपल्याला अजून एक महाराष्ट्रातील हवामान नावाचा घटक पाहायचा आणि मग झालेल्या महाराष्ट्राच्या भूगोलावर 50 प्रश्न 50 मार्काची टॉपिक टेस्ट आपल्याला घ्यायची. म्हणजे आता एक टॉपिक जो 2 लेक्चरमध्ये आपला पुढचा संपल, त्यानंतर आपली टेस्ट होणार आहे आणि त्या टेस्टसाठी तुम्हाला महाराष्ट्राच्या संयुक्त महाराष्ट्राच्या निर्माणापासून ते महाराष्ट्रातील हवामान नावाच्या टॉपिकपर्यंत चांगला अभ्यास करायचा आहे आणि मग त्याच्यावर तुम्हाला टेस्ट द्यायची. तुम्हाला 1-2 दिवस वेळ, आजचा आहे उद्याचा आहे, अशा 2 दिवस आणि मग परवा दिवशी आपली टेस्ट होईल. म्हणजे 2 दिवस अभ्यासाला वेळ आहे, 2 दिवसानंतर तुमची टेस्ट होणारी, चांगली तयारी करा. बरं, आपण महाराष्ट्रातील प्राकृतिक रचना हा टॉपिक पाहत आहोत. त्यामध्ये कोकण संपलंय, सह्याद्री संपलाय आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र पठार नावाचा टॉपिक आपल्याला पाहायचा. आता महाराष्ट्र पठार नावाचा हा जो टॉपिक आहे शिकण्यासाठी छोटा आहे, मात्र क्षेत्रफळाच्या दृष्टीनं महाराष्ट्रातील सर्वात मोठी प्राकृतिक रचना आहे. आपल्या महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती आहे? अगदी बरोबर, 3,07,713 चौरस किलोमीटर, बरोबर. आणि आता महाराष्ट्रामध्ये 3 प्राकृतिक रचना ज्या शिकायच्या त्यामध्ये आपण शिकलोय कोकण, सह्याद्री आणि आत्ता पठार शिकायचं. ज्या पठाराचं क्षेत्रफळ 2.76 लाख चौरस किलोमीटर आहे, 3,07,000 आणि हे 2,76,000, याच्यावरून लक्षात येतंय की आपल्या महाराष्ट्राचा 90% भाग एकट्या महाराष्ट्र पठाराने व्यापलाय. आणि अशी फार मोठी प्राकृतिक रचना आपल्याला समजून घ्यायची खूप सोपी आहे. बघा, आपल्याला खरं तर या PPTचा वगैरे काय उपयोग फारसा करायची गरज नाही, तरी बघू आपण की काय याच्यामध्ये PPT बनवलेली असेल तर. बा व्हेरी गुड. चला, महाराष्ट्र पठार नावाचा टॉपिक शिकायचा. आत्तापर्यंत तुम्ही राज्यसेवा किंवा कुठलीही प्रश्नपत्रिका बघायची, त्याच्यावर ठराविकच प्रश्न आहेत आणि म्हणून हा छोटासा टॉपिक ज्याच्यावर प्रश्न आले तर पैकीचे पैकी मार्क तुम्हाला मिळणार आहेत. पहिली गोष्ट, तुम्हाला पठार म्हणजे काय माहिती असायला पाहिजे. आता पठार म्हणजे काय? समुद्र सपाटीपासून उंचीवर सलग आणि विस्तीर्ण भूभाग म्हणजे पठार. या व्याख्येवर कसाही उलटा सुलटा प्रश्न येऊ द्या तरी तुम्हाला समजायला पाहिजे काय की समुद्र सपाटीपासून उंचावर असतं. पहिली गोष्ट, कोकण बघा, कोकण सखल म्हणतात, सखल म्हणजे उंची कमी आहे त्याची, मात्र पठाराचं उलट असतं. हे पठार समुद्र सपाटीपासून उंचीवर. बरं, दुसरं काय तर सलग आणि सपाट भूभाग आहे त्याला पठार असे म्हणतात. ओके, पठाराचा अर्थ पाहिला. आता महाराष्ट्र पठार, तर महाराष्ट्र पठार एका वाक्यात जर सांगायचं म्हटलं, महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या पूर्वेकडील विस्तीर्ण पठाराला महाराष्ट्र पठार असे म्हणतात.
महाराष्ट्रात जो सह्याद्री आहे, जो दक्षिणोत्तर पसरला आहे, त्या सह्याद्रीचा हा असा पसरलेला, आणि त्या सह्याद्रीच्या पूर्वेकडं महाराष्ट्रात जो विस्तीर्ण असा पठारी प्रदेश आहे त्याला महाराष्ट्र पठार असे म्हणतात। ओके, महाराष्ट्र पठार याचा एका वाक्यातला अर्थ पाहिला। आता तिसरी गोष्ट आपल्याला पाहिजे की या पठाराची निर्मिती कशी झाली। आपल्या महाराष्ट्र पठाराला लाव्हा पठार असंही म्हणतात। आता एक का म्हणतात याच्यासाठी आपल्याला निर्मिती पाहिजे की महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण भारतीय पठाराची निर्मिती एकाच वेळेस झालेली आहे। राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेला निर्मितीवर एक प्रश्न आला होता, प्रश्न आता सोपा झाला आहे। अगोदर निर्मिती सांगतो तुम्हाला। 70 दशलक्ष वर्षापूर्वीची गोष्ट आहे, म्हणजे 7 कोटी वर्षापूर्वीची गोष्ट आहे। तुम्ही लहान लहान असताना काही जण मोठ्याले असतील, कोणी एवढाले कोणी एवढाले, काही लहानपणीच हुशार असतात बामटेगिरी करण्यात। पाहुणे आले की बॉम्बलायचं, रडायचं, आरडायचं, म्हणजे पाहुण्या देखत मम्मी पप्पा मारित नाही, आणि मग काहीतरी मम्मी पप्पाला काहीतरी मागायचं। खरं तर पाहुण्याला मागायचं असतं, चॉकलेट दी, पैसे दी, पण हे त्याची आयडिया असते। अशा 70 दशलक्ष वर्षापूर्वीची गोष्ट आहे, म्हणजे 7 कोटी वर्षापूर्वी काय झालं की या पृथ्वीवर, म्हणजे आपला आत्ताचा जो पठारी प्रदेश आहे त्या पठारी प्रदेशावर अशी मोठी अशी भेग पडली, आणि मोठी अशी भेग पडून तो जो उद्रेक झाला, ज्वालामुखीचा उद्रेक, त्याला म्हणतात भ्रंशमूलक उद्रेक। आणि भ्रंशमूलक उद्रेक होऊन एकदा नाही दोनदा नाही 29 वेळा जमिनीतला जो लाव्हारस आहे तो लाव्हारस भूपृष्ठावर आला। काय होतं, अंतर्गत पृथ्वीच्या अंतर्गत प्रचंड टेम्परेचर आहे, प्रचंड उष्णता आहे, आणि त्या उष्णतेमध्ये फरक पण आहे। जसं आपण पाहिलं की पृथ्वीवर वायुदाबात, वायुभारात फरक झाला तरच वारे वाहते, बरोबर की नाही। म्हणजे जास्त वायुदाब निर्माण झाला तर कमी वायुदाबाकडे वारे व्हायला लागतात। जास्त श्रीमंती आली तर गरिबाकडे पैसा जाईल याची गॅरंटी नाही, कारण हे माणसासंदर्भात आहे। माणसानं उलटे सुलटे नियम केलेत, पण निसर्गाचे नियम सगळीकडे सारखे। आणि मग जमिनीमध्ये प्रचंड उष्णता असल्या कारणानं आणि उष्णतेत फरक असल्या कारणानं पृथ्वीच्या अंतर्गत भागाकडून भूपृष्ठाकडे बऱ्याच वेळा अशी ऊर्ध्वगामी ऊर्जा वाहत असते, आणि जेव्हा त्या ऊर्ध्वगामी ऊर्जेची ताकद जास्त होते तेव्हा आतील खडक वितळून तयार झालेला शिलारस, लाव्हारस हा त्या ऊर्जेबरोबर वर येतो। कधी कधी फक्त ऊर्जाच येते, म्हणजे त्याला आपण म्हणतो प्राथमिक स्वरूपाच्या भूकंपाच्या लहरी आल्या, द्वितीयक स्वरूपाच्या भूकंपाच्या लहरी आल्या, आणि त्या 2 प्रकारच्या भूकंपाच्या लहरीपासून वरती भूपृष्ठ लहरी नावाचा 3रा प्रकार तयार होतो। पण कधी कधी या ऊर्जेबरोबर आतील हे वितळलेलं मटेरियल म्हणजे लाव्हारस, शिलारस, हाही प्रश्न परीक्षेला येऊन गेला की लाव्हारसाची, शिलारसाची निर्मिती पृथ्वीच्या अंतरंगाच्या कोणत्या थरात होते, तर प्रावरणामध्ये। आणि मग या प्रावरणातून जेव्हा वर येतो त्याला आपण ज्वालामुखीचा उद्रेक म्हणतो। बरं, त्या संदर्भातही अपिकेंद्र वगैरे या गोष्टी आपण पाहिल्या, पण आत्ता आपल्याला भूकंप हा टॉपिक शिकायचा नाही। बरं, आपल्या आत्ता जे पठार आहे तिथं 7 कोटी वर्षापूर्वी अशा प्रकारे भ्रंशमूलक उद्रेक होऊन मोठी भेग पडली, आणि एकदा नाही दोनदा नाही 29 वेळा जमिनीतला लाव्हारस वर आला। आता आत प्रचंड उष्णता असल्यामुळे खडक वितळलेले असतात, लाव्हारस तशाच प्रकारे असतो, मात्र वर आलं, वर टेम्परेचर कमी आहे, तो लाव्हारस असा सगळीकडे पसरला, आणि मग तो सगळीकडे पसरल्यानंतर तो वरच्या कमी टेम्परेचरमुळे तो थंड झाला, आणि ते खडकच होतं पहिले, परत थंड झाल्यावर खडक झाले। अशा रीतीनं आपल्या संपूर्ण भारतीय पठाराची निर्मिती झाली, फक्त महाराष्ट्र नाही, संपूर्ण भारतीय पठाराची। ज्याला भारतीय पठाराची निर्मिती कशी झाली पाहिली त्याच्यातच महाराष्ट्र पठार आहे। ओके, याच्या पुढे जायचं। आता माझ्या मनात, कुणाच्याही मनात असा प्रश्न यायला पाहिजे, जर तुम्ही त्याच्याबद्दल विचार करत असाल तर, अदरवाईज मी शिकवत असताना जर कालच्या गुलाबजामबद्दलच जर चर्चा चाललेली असेल तर हा प्रश्न येणार नाही। बरं, म्हणजे काय, किंवा कोणाच्या डोक्यामध्ये अजून काय विचार चाललेला असेल, ती सध्या काय करते, जाते खुरपायला, तुला काय करायचे। पण म्हणजे मला काय म्हणायचं की जर तुमचं या वाक्यावर फोकस असेल, मी आता सांगतानाच नाही, बाय चान्स तुम्ही याच्या अगोदर कुठल्या पुस्तकात वाचलं असेल
काय 29 वेळा लावारस वरती आला. आणि किती वर्षापूर्वी? 7 कोटी वर्षापूर्वी. आठवतंय का गुरुजी तुम्हाला? नाही, तुम्हाला नाही आठवत. इकडं कोणाला आठवतंय का? कोणालाच नाही आठवणार. मेजर नाही. आता आपल्याला दुसरंच आठवण, संसारी माणसाला फार नाही आठवत. सकाळचे भांडे घासले तरी आठवते का? नाही आठवते. असं होता टीव्हीचा आवाज वाढून भांडे घासायचा सदा मेजर लय बाय शेजारी पाजारी पोपटा नाही होऊन द्यायचा. हे मेजर सांगत होते, मला तरी काय माहिती. तर 29 वेळा लावारस वरती आला. हे कळलं कसं? अंदाज कसा आहे? तर 29 थर आहेत खडकाचे. बहुतांशी आपल्या या पठारावर जेव्हा उत्खनन केलं गेलं तेव्हा सर्वसाधारण 29 थर. पहिल्यांदा लावारस आला, पहिली लाट थंड झाला, त्याच्यानंतर दुसऱ्यांदा आला, काहीतरी वेगळे वेगळे थर असेल ना. आणि त्यामुळे या थरांचा विचार करून असा अंदाज बांधलाय की 29 वेळा लावारस वरती आलाय. हा आकडा पण लक्षात राहू द्या. आणि भारतीय पठाराची निर्मिती झाली. आता तुम्हाला जर असा प्रश्न आला ना की भारतीय पठाराची निर्मिती कोणत्या खडकापासून झाली, तर तुम्ही चुकू शकता. हां, तुम्हाला महाराष्ट्र पठाराची निर्मिती कोणत्या खडकापासून झाली असा प्रश्न आला ना तर तुम्ही चुकणार नाही. अग्निजन्य किंवा बेसाल्ट खडकापासून महाराष्ट्र पठाराची. मात्र संपूर्ण भारतीय पठारावर फक्त अग्निजन्य बेसाल्ट नाही आहे, तो आपल्या महाराष्ट्रात आहे, तो आपल्या दख्खनच्या पठारावर आहे. संपूर्ण भारतीय पठारावर रूपांतरित खडक आणि अग्निजन्य खडक असे 2 खडक आढळतात. आता या खडकाचे प्रकार राज्यसेवेला डिटेलमध्ये की अग्निजन्य खडक म्हणजे मूळ खडक आहेत, म्हणजे निर्माण झाल्याचे जे पहिले खडक असतात ना त्यांना मूळ खडक म्हणतात. त्यात हा अग्निजन्य. अग्निजन्याचे पुन्हा प्रकार पडतात, तर म्हणून त्यापैकी एका प्रकाराला बेसाल्टला आपण अग्निजन्य म्हणतो, कारण ते अग्निजन्याचा प्रकार आहे. परंतु त्यानंतर बदल होतो. बघा, तुम्ही समजा 10वी 12वी पर्यंत तुमच्या गावाकडे म्हणा किंवा घराच्या आसपास कुठे शिकले असाल, मग कोणी मामाच्या गावाला, एवढे नशीबवान नाही दिसत मामाच्या गावाला शिकायला, पण जिथं कुठं शिकलेला असाल आणि आता वर्षापूर्वी 2 वर्षापूर्वी 2-4 वर्षापूर्वी नगरला शिकायला आलेले असाल, तर नगरला जेव्हा आले त्यावेळेस कसे होते आणि आत्ता कसे होते याच्यामध्ये अनेकांमध्ये बदल झालेला असतो. अनेकांमध्ये बदल, कोणाच्या लाईफस्टाईलमध्ये, कोणाच्या राहणीमानामध्ये, कोणाच्या विचारामध्ये, कोणाच्या ज्ञानामध्ये असा बदल प्रचंड झाला. आता मी खूप मुलं पाहिले सिलेक्शन झालेले, आले तेव्हा इतके गायबाने होते, म्हणजे ज्ञानाच्या बाबतीत तर कमीच होते, पण लाईफस्टाईल बी एकदम की अग्गाबळ्यासारखं. म्हणजे मी सुद्धा नगरमध्ये आल्यानंतर हे इन शर्टिंग काय म्हणते त्याला, ते मलाच लाज वाटायची, म्हणजे हे काय येड्यासारखंच. पण हळूहळू असा बदल होतो. तसं हे खडक निर्माण झाल्यानंतर ऊन, वारा, पाऊस, रासायनिक घटक यामुळं त्या खडकात बदल होतो. आणि बदल झाल्यानंतर मग कुठल्याही प्रकारचा होऊ द्या त्याला रूपांतरित म्हणतात. मग त्या रूपांतरितचे वेगळे वेगळे हा खडक आणि खडकाचे प्रकार नावाचा टॉपिक जो आहे तो आत्ता तरी स्पर्धा परीक्षेला डिटेलमध्ये राज्यसेवा UPSCलाच, म्हणजे क्लास 2ला सुद्धा नाही, क्लास 3 क्लास 4ला आपल्याला बेसल अग्निजन्य रूपांतरित असले साधे नावं येतात, फार डिटेल येत नाहीत, त्याच्यामुळे फार टेन्शन घ्यायचं नाही. हां, मात्र क्लास 1ची तयारी करत असाल तर हे डिटेल तुम्हाला माहिती असायला पाहिजे. प्राचीन काळामध्ये कसले खडक होते त्यांची नावं येतात राज्यसेवेला, आणि आत्तापर्यंत तरी त्या खडकावर डिटेल एका पुस्तकात सखोल चांगली माहिती नाही. पण जे क्लास 1ची तयारी करतात त्यांना ते कलेक्शन करावं लागतं. बरं, तुम्ही एवढंच लक्षात राहू द्या, भारतीय पठार रूपांतरित अग्निजन्य 2 खडकापासून तयार झाले आणि महाराष्ट्र पठार मात्र अग्निजन्य म्हणजेच बेसाल्ट खडकापासून तयार झाले. 2 प्रकार, हे 2 वाक्य वेगळे वेगळे. आता पुढे जायचं आपल्याला. हा जो भाग आहे हा झाला आपल्या भारतीय पठाराचा भाग. भारतीय पठार हे संपूर्ण भारतीय प्राकृतिक रचना आहेत. याच्यामध्ये हा जो भाग आहे हा हिमालय आहे किंवा त्यालाच उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश म्हणतात. हिमालयातून वाहत येणाऱ्या नद्यांनी प्रचंड गाळ आणला, हिमालयच गाळापासून तयार झालाय आणि त्याच्यामुळे या नद्या हिमालयातून वाहत असताना हिमालयाची झीज घडून आणतात आणि त्या गाळापासून हिमालयाच्या पायथ्याला अशा प्रकारे प्रदेश तयार झालाय. उत्तर भारतीय मैदानी प्रदेश जो आहे हा 2ऱ्या क्रमांकाची उत्तरेकडूनची प्राकृतिक रचना. आणि याच्यानंतर मग हा जो भाग दिसतो आहे हा भारतातली सर्वात मोठी 16 लाख चौरस किलोमीटर एवढं क्षेत्रफळ असणारा हा भारतीय पठारी प्रदेश.
या भारतीय पठारी प्रदेशाच्या पश्चिमेला प्रामुख्याने पश्चिम घाट आहे, सह्याद्री आहे. याच्या पूर्वेला इकडं पूर्व घाट आहे. इकडं वेगळ्या या बाजूला मात्र राजमहल, आरवली या वेगळ्या वेगळ्या टेकड्या आहेत. तो भाग वेगळा, परंतु प्रामुख्याने इकडं निलगिरी पर्वत. बर, आता या भारतीय पठारावरून एक अत्यंत महत्त्वाची पश्चिम वाहिनी नदी वाहते. त्या नदीचं नाव आहे नर्मदा नदी. नर्मदा नदी आणि विंध्य पर्वतामध्ये उगम पावणारी श्वेनगंगा नदीची उपनदी. या दोन नद्यांमुळं भारतीय पठाराचे दोन भाग पडतात. तुम्हाला कॉमन पुस्तकामध्ये एकच वाक्य दिसेल, नर्मदा नदीच्या खचदरीमुळं भारतीय पठाराचे दोन भाग दिसतात. मग नर्मदा नदीच्या खचदरीमुळं भारतीय पठाराचे जे दोन भाग पडतात, त्यामध्ये उत्तरेकडचा जो भाग आहे तो उत्तरेकडचा भाग अनेक छोटे छोटे पठार आहेत, ज्याच्यामध्ये मग माळवा पठार आहे, बुंदेलखंड पठार आहे, बागेलखंड पठार आहे, छोटा नागपूरचा पठार आहे. त्या सगळ्यांना एकत्रित मध्यवर्ती उच्चभूमी मानतात. ते आपल्याला शिकायचंच नाही, भारताच्या भूगोलात शिकायचं, आता शिकायचं नाही. बरं, नर्मदा नदीच्या दक्षिणेला जे पठार आहे त्याला डेक्कन प्लॅटू म्हणजेच दख्खनचे पठार असं म्हणतात. बरं, याला डेक्कन प्लॅटू असं का नाव पडलं? दख्खनचे पठार, डेक्कन प्लॅटू. तर मराठीतून लिहितो आता देवनागरी लिपीतून, डेक्कन ट्रॅप. डेक्कन ट्रॅप हे या दख्खनच्या पठाराचं, आपल्या महाराष्ट्र पठाराचं वैशिष्ट्य आहे. काय तर आपण जसं एक्सरे, आपल्या बॉडीचा एक्सरे केला तर आतली सांगडी दिसते ना, कुठं मोडलंय, कुठं वाकलंय, काय झालंय, तसं आपलं हे पठार. आणि या पठारावर बेसॉल्ट खडकाच्या क्षितिज समांतर रचनेमुळं आपण ती रचना जर पाहिली तर ती अशी स्टेप्स म्हणजे पायऱ्यांसारखी. तुम्ही वाड्या पारच्या पायऱ्या पाहिल्या ना, तर अशा रीतीनं अंतर्गत भागात अशी ती रचना आहे. आणि म्हणून त्या रचनेला डेक्कन ट्रॅप असे म्हणतात. खालीलपैकी कोणत्या पठाराचं हे वैशिष्ट्य असं विचारलं, एक तर दख्खनचे पठार असेल, नाही तर महाराष्ट्र पठार पर्यायामध्ये असेल. हे वैशिष्ट्य लक्षात ठेवायचं. झालं. नर्मदा नदीच्या खचदरीमुळं व श्वेन नदीमुळं भारतीय पठाराचे दोन भाग पडतात. त्याच्या दक्षिणेला दख्खनचे पठार म्हणतात. हे झाले दख्खनचे पठार. बरं, या दख्खनच्या पठाराला मग या भागामध्ये म्हणजे दख्खनच्या पठाराच्या वायव्येला महाराष्ट्र पठार आहे. दख्खनच्या पठाराच्या वायव्येला महाराष्ट्र पठार आहे. ते महाराष्ट्र पठार आपल्याला शिकायचं. ओके, आलो आपण आता महाराष्ट्र म्हणजे निर्मिती झाली. निर्मिती झाल्यानंतर पठार म्हणजे काय पाहिलं, महाराष्ट्र पठार म्हणजे काय पाहिलं, त्यानंतर पठाराची निर्मिती पाहिली. आणि आता महाराष्ट्र पठाराचा विस्तार आपल्याला समजून घ्यायचा. हा पहा, इथं हा सह्याद्री आहे, इथं हा सह्याद्री, इकडं कोकण आहे, इकडं म्हणजे हा भाग हा कोकणाचा, इथं डायरेक्ट अरबी समुद्र आहे. ओके, आणि या सह्याद्री पर्वताच्या पूर्वेला इकडं या चिरोली डोंगरापर्यंत म्हणजे शेवटपर्यंत महाराष्ट्र पठार पसरलेला आहे. आता आपण या महाराष्ट्र पठाराचा विस्तार अगोदर पाहू. विस्तारावर जास्त प्रश्न विचारले जातात. मग पहा, या सह्याद्रीपासून तर या चिरोली डोंगरापर्यंत म्हणजे पूर्वेच्या टोकापर्यंत, जो आता कोरोना नंतर एका परीक्षेला प्रश्न आला होता. प्रश्न फार सोपा, फक्त तुमच्या डोक्यामध्ये एक गोष्ट, बरेच जणांच्या पेपर देऊन आल्यानंतर मग मला की सर अशी गडबड झाली. महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी किती? 800 किलोमीटर. महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी 800 किलोमीटर. आणि आता हे महाराष्ट्र पठार आहे, सह्याद्रीपासून चिरोलीपर्यंत 750 किलोमीटर सरासरी. महाराष्ट्र पठार इथं जर तुम्ही पाहिलं तर बघा थोडंसं कमी दिसल, इकडं पाहिलं तर खूपच कमी आहे. म्हणून ती सरासरी महाराष्ट्र पठाराची सरासरी लांबी आहे कशी, पूर्व पश्चिम लांबी 750 किलोमीटर. आणि कुठून कुठे? सह्याद्रीपासून चिरोलीपर्यंत म्हणजे पूर्व पश्चिम लांबी. आता महाराष्ट्र पठाराची दक्षिणोत्तर लांबी, उत्तरेकडे बघा हा सातपुडा पर्वत आहे.
सातपुडा. या सातपुडा पर्वतापासून इथं कोल्हापूरमध्ये तिलादी नावाचं ठिकाण आहे. या तिलादी पर्यंत कोल्हापूर इकडं, तर या तिलादी पर्यंत महाराष्ट्र पठाराची दक्षिणोत्तर लांबी सरासरी, ही महाराष्ट्र पठाराची दक्षिणोत्तर लांबी 700 किलोमीटर आहे. महाराष्ट्राची दक्षिणोत्तर लांबी किती? 720. महाराष्ट्राची दक्षिणोत्तर लांबी 720. महाराष्ट्र पठाराची दक्षिणोत्तर लांबी 700. याच्यातच तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं, पण किती सोपं आहे, कन्फ्युजन अजिबात नाही व्हायला पाहिजे. झालं, महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी पाहिली, दक्षिणोत्तर लांबी पाहिली. आता तुम्हाला मी महाराष्ट्र पठाराची उंची सांगतो. पठाराची उंची चालली आपलं, तर एक साधी सोपी गोष्ट आहे. सह्याद्री पर्वत रांगेमध्ये अनेक नद्या उगम पावतात. त्यातल्या बघा, समजा असा सह्याद्री, इथं जे पावसाचं पाणी पडणार आहे हे पूर्वेला जाणार आहे का पश्चिमेला? इकडे जाणार ना, का येईन असं चढाणीवर, बरोबर आहे नाही? असं उताराने जातंय, कोकणातून अरबी समुद्राला मिळत आहे, आणि इकडं जे पाणी पडतंय ते पूर्वेला जाणार आहे. पण मला सांगा, जर हा पठार, इकडे पठार आहे, या पठाराचा जर असा उतार असता, म्हणजे पूर्वेला चढ असता, तर पाणी इकडे गेलं असतं का? बरोबर आहे नाही? इथं साचलं असतं, मोठा समुद्र महासागर झाला असतं या लेवलपर्यंत, आपण तळाला, बरोबर आहे नाही? पण अशी रचना नाही बघा. भूकंपाने म्हणा, कशाने म्हणा, या सगळ्या प्राकृतिक रचना निर्माण होतात, आणि त्या किती सिस्टमॅटिक तयार होतात. म्हणजे निर्माण करणाऱ्याचं डोकं किती असेल की ही सगळी निर्मिती कशी आहे. सह्याद्रीत नद्या उगम पावणाऱ्यात, आणि पठाराचा जर असा चढ तयार झाला तर घोटाळा झाला असता. मग निर्माण करणाऱ्यानं विचार केला, सह्याद्रीमध्ये उगम पावणाऱ्या नद्या अशा जायला पाहिजे उतारानं बंगालच्या उपसागराकडं, आणि म्हणून सह्याद्रीच्या पायथ्याला, या भागामध्ये सह्याद्रीच्या पायथ्याला पश्चिमेकडं महाराष्ट्र पठाराची उंची 600 मीटर पर्यंत आहे. सह्याद्रीच्या पायथ्याला महाराष्ट्र पठाराची उंची 600 मीटर, आणि इकडं पूर्वेला ती 300 मीटर आहे. दोन्ही टोकाची उंची तुम्हाला सांगितली, आणि मग तुम्हाला सरासरी उंची विचारलं तर 450 मीटर. महाराष्ट्र पठाराची सरासरी उंची 450 मीटर आहे. कसा बी उलटा सुलटा प्रश्न उद्या, कधी कधी 450 MPSC ला हा प्रश्न आला आणि त्याच्यात 450 दिलंच नाही, तर मग याच्या जवळचा आकडा दिला होता 500 ते 600 मीटर. असं होतं. सामान्य ज्ञानामध्ये तुमची आकडेवारी आहे तशी पाठ ठेवायची नसते, तर आपल्याला पर्यायातून ती अचूक ओळखायची असते. झाला, उंचीबद्दलची माहिती पाहिली. STIच्या पूर्व परीक्षेला एक प्रश्न आला होता. प्रश्न इतका सोपा आहे की मी आता तुम्हाला सांगायचीच गरज नाही, प्रश्न सांगतो, उत्तर सांगायची गरज नाही. की महाराष्ट्र पठारावर बेसॉल्ट खडकाची जाडी कोणत्या दिशेला जास्त आहे? बेसॉल्ट खडकाची जाडी कोणत्या दिशेला जास्त, अंदाज सांगा ना. बघा ना, असा चढ आहे का नाही, इकडे चढ, पश्चिमेला चढ आहे का नाही? चढ आहे म्हणजे जाडी जास्त असं नसन, बरोबर आहे का नाही? तर पश्चिमेला 2 किलोमीटर पर्यंत बेसॉल्ट खडकाची जाडी आहे पश्चिमेला. म्हणून तर सह्याद्री पर्वताच्या पायथ्याला म्हणजेच पश्चिमेला 600 मीटर उंची आहे का नाही, इकडं 300. याच्यावरून लक्षात येतं की इथं पश्चिमेला उंची जास्त आहे, बेसॉल्ट खडकाची जाडी जास्त आहे. बर, मग आता मला सांगा, सर्वसाधारणपणे महाराष्ट्र पठाराचा उतार कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे असेल? पश्चिमेकडून, आहे की नाही? सोपं, ओके, अगदी बरोबर. आता एक पुढचा मुद्दा सांगतो. या पठाराच्या उत्तरेला तापी पूर्णा खोरे आहे किंवा तापी नदीचं खोर आहे. अगदी 1% का होईना नर्मदा नदीचं खोरं पण आहे महाराष्ट्र पठाराच्या उत्तरेला. तर तापी नर्मदा खोऱ्यामध्ये मात्र महाराष्ट्र पठाराचा उतार उलटा आहे. ह्या दोन नद्या कशा वाहतात, कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे?
पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात का नाही, तर ह्या का चढाने वाहत्या का, उतारानेच वाहणार आहे ना. म्हणून लक्षात राहू द्या, महाराष्ट्र पठाराचा उतार जरी पश्चिमेकडून पूर्वेकडे असला तरी महाराष्ट्र पठारावर उत्तरेला तापी नर्मदा खोऱ्यामध्ये हा उतार पूर्वेकडून पश्चिमेकडे, नॉर्मली पश्चिमेकडून पूर्वेकडे, मात्र उत्तरेला तापी नर्मदा खोऱ्यामध्ये पूर्वेकडून पश्चिमेकडे आहे. हा विरोधाभास आहे आणि अशा विरोधाभासावरच प्रश्न येतात. कॉमनली सगळ्यांना माहिती आहे उतार इकडच, बरोबर आहे की नाही. झाला महाराष्ट्र पठाराचा विस्तार, लांबी, रुंदी, उंची आणि मग शेवटी 2.76 लाख चौरस किलोमीटर एवढं आपल्या महाराष्ट्राचं क्षेत्रफळ. म्हणजे महाराष्ट्र पठारानं सुमारे 90% आपल्या महाराष्ट्राचं क्षेत्र व्यापलेलं आहे. 90%, 90%. चला विस्तारामध्ये काय अडचण आहे का आता. जरा महाराष्ट्र पठार ज्याला लाव्हा पठार असंही म्हणतात, लाव्हा रसापासून बनलाय. लाव्हा रस वरती येऊन थंड झालं, त्यापासून अग्निजन्य आणि म्हणून अग्निजन्य किंवा बेसाल्ट खडकापासून तयार झालेलं आपलं हे महाराष्ट्र पठार. या महाराष्ट्र पठारावर मग वेगळ्या वेगळ्या पठारांची नावं वेगळी वेगळी आहेत, ते तुम्हाला यायला पाहिजे. आणि ते एकदम सोपं आहे. बऱ्याचशा पठारांना त्या त्या जिल्ह्याचीच नाव आहे. तुम्हाला जर असं विचारलं यवतमाळ पठार कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे की नाही, का यवतमाळ पठार नगर जिल्ह्यात असन, असं तर होणार नाही, बरोबर आहे. तर असे काही पठार आहेत, ते 90% जिल्ह्यांची नाव आहे. कधी कधी तालुक्यांची, कधी कधी गावाची, कधी कधी नदीची नाव आहे. अशा वेळेस तुम्हाला मात्र फसवलं जाऊ शकतं. फॉर एक्झाम्पल म्हणून सोपं आहे, मालेगाव पठार कोणत्या जिल्ह्यामध्ये, मालेगाव पठार कोणत्या जिल्ह्यामध्ये, नाशिक जिल्ह्यामध्ये असं आलं पाहिजे तुम्हाला. कास पठार कोणत्या जिल्ह्यामध्ये, सातारा जिल्ह्यामध्ये कास पठार. जतचे पठार कोणत्या जिल्ह्यामध्ये, सांगली जिल्ह्यामध्ये, खाली सांगली जिल्ह्यामध्ये जतचे पठार. असं कधी कधी गाविलगड पठार कोणत्या जिल्ह्यामध्ये, गाविलगड पठार, गाविलगड डोंगररांग पाहिली की अमरावतीमध्ये, गाविलगड डोंगररांग पाहिली, गाविलगड डोंगररांग जर अमरावतीमध्ये, तर गाविलगड पठार बी तिथंच असणार आहे का नाही. कधी कधी उलट आहे ना. अहमदनगर जिल्ह्यातील पठाराला काय नाव आहे, अहमदनगर जिल्ह्यातल्या पठाराला बालाघाट पठार. आता हे झालं कॉमन की अहमदनगरमध्ये बालाघाट पठार आहे. त्याच्या पुढे तुम्हाला सांगतो, अहमदनगर आणि बीड, नगरच्या बाजूचा बीड जिल्हा, आणि या बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा बालाघाट पठार आहे. अशा रीतीनं बालाघाट पठार जरी आपण म्हणतोय नगर, पण नगर आणि बीडमध्ये. आता याच्या पुढचा प्रश्न, बीड झालं, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, तर असे 8 जिल्हे मराठवाड्यात आहेत, बरोबर. मग या मराठवाड्यामधून महत्त्वाची जाणारी नदी आहे गोदावरी नदी. म्हणजे मराठवाडा हा प्रामुख्याने गोदावरी नदी खोऱ्यात आहे. आणि या मराठवाड्यामध्ये या 8 जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने जे पठार आहेत, त्या पठाराला मात्र गोदावरीचं नाव नाही आहे. काय, मांजरा नदीचं नाव आहे, जी बीड जिल्ह्यामध्ये उगम पावते. तर म्हणून मराठवाड्याच्या पठाराला मांजरा पठार असे म्हणतात. तर पठाराच्या नावांवर असे प्रश्न येऊ शकतात की अमुक अमुक पठार कोणत्या जिल्ह्यामध्ये, किंवा अमुक अमुक जिल्ह्यामध्ये कोणतं पठार आहे. तर असे काही 4-6 नावं थोडे वेगळे आहेत. फॉर एक्झाम्पल तोरणमाळचं पठार कोणत्या जिल्ह्यामध्ये, नंदुरबार, बरोबर. ॲक्च्युली जरी नंदुरबार म्हणत असलो तरी धुळ्यामध्ये पण त्याचा काही भाग आहे. जसं नगर आणि बीडमध्ये बालाघाट पठार आहे, तसं तोरणमाळ नावाचं पठार हे नंदुरबार आणि धुळे या दोनही जिल्ह्यामध्ये. आता आपल्याला हे एक फिक्स माहिती आहे की गाविलगड रांग आणि गाविलगड पठार अमरावतीमध्ये, पण गाविलगड रांग आणि गाविलगड पठाराचा काही भाग अकोल्यात पण आहे, पण प्रामुख्याने अमरावतीमध्ये असा आपण विचार करत असतो. म्हणून या पठारावर असे काही उलटे सुलटे प्रश्न आले तरी बी आपल्याला ते पर्यायातून अचूकरित्या ओळखता आले पाहिजे. झालं. अशा रीतीनं आपलं महाराष्ट्र पठार नावाचा टॉपिक संपला. हा संपत असताना मी तुम्हाला आठवण करून देतो की आपण सह्याद्री पर्वतरांग शिकत असताना या पठारावर असणाऱ्या
सह्याद्रीच्या आणि सातपुडा पर्वतरांगेच्या उपरांगा ऑलरेडी शिकलोय. आपल्याला महाराष्ट्रातील आणि भारतातील नदी प्रणाली शिकत असताना सुद्धा त्या कामाला येणारे. मग या पठाराच्या उत्तरेला सातपुडा पर्वत आहे. सातपुडा पर्वताच्या दक्षिणेला कोणती नदी आहे? तापी नदी आहे. तापी नदीच्या दक्षिणेला कोणती पर्वतरांग? सातमाळा अजिंठा डोंगर रांग. सातमाळा अजिंठा डोंगर रांगेच्या दक्षिणेला कोणती नदी? गोदावरी नदी. गोदावरी नदीच्या दक्षिणेला कोणती पर्वतरांग? हरिश्चंद्र बालाघाट. हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगेच्या दक्षिणेला कोणती नदी? भीमा नदी. भीमा नदीच्या दक्षिणेला कोणती पर्वतरांग? शंभू महादेव डोंगररांग. शंभू महादेव डोंगर रांगेच्या दक्षिणेला कोणती नदी? कृष्णा नदी. कृष्णा नदीच्या दक्षिणेला पन्हाळा, चिकोंडी अशा टेकड्या आहेत, ज्योतिबा डोंगर आहे. हे आपण ऑलरेडी शिकलोय. याचबरोबर हे सुद्धा शिकलोय आपण की या सातपुडा पर्वतरांगेची एक उपरांग नंदुरबार जिल्ह्यामध्ये धडगाव तालुक्यामध्ये तिला आपण अकराणी टेकड्या म्हणतो. याचबरोबर या सातपुडा पर्वतरांगेची एक अमरावती जिल्ह्यामध्ये उपरांग येते, तिला आपण गाविलगड डोंगर रांग म्हणतो. या सातपुडा पर्वतरांगेची एक उपरांग नंदुरबार जिल्ह्यामध्ये येते, तिला आपण तोरणमाळ म्हणतो. याचाच अर्थ सातपुडा पर्वतरांगेच्या दोन उपरांगा नंदुरबारमध्ये आहेत, एक तोरणमाळ आणि दुसरी छोटीशी अकराणी. अशा रीतीने या पठारा संदर्भाच्या पठारावरच्या नद्यांचा क्रम, पठारावरच्या सह्याद्री आणि सातपुडाच्या उपरांगांचा क्रम आला, शिखरांचा क्रम आला, जिल्ह्यांचा क्रम आला, तरी बी आपल्याला सांगता आलं पाहिजे. आणि अशा या टोटल दख्खनच्या पठाराची राणी कोण म्हटलं, का म्हटलं माहिती नाही, परंतु दख्खनच्या पठाराची राणी पुण्याला म्हणतात. पुण्याला म्हणतात. ठीक आहे. दख्खनचा पठार म्हणजे आपलं महाराष्ट्र पठार संपलं. आणि याचबरोबर महाराष्ट्राच्या भूगोलातील खूप मोठा टॉपिक महाराष्ट्रातील प्राकृतिक रचना आपला संपला. चला, भूगोलाच्या वहीमध्ये म्हणजे तुम्ही लिहित असाल तर पुढचा पॉईंट टाकून ठेवा, महाराष्ट्रातील हवामान. महाराष्ट्रातील हवामान भारी टॉपिक आहे. म्हणजे स्पर्धा परीक्षेमध्ये कोणी नसलं, स्पर्धा परीक्षा करायची नसली तरी हवामान हा टॉपिक आपल्याला यायला पाहिजे. बघा, गेल्या काही वर्ष, विशेषतः कोरोनानंतर काही वर्षापूर्वी पंजाबराव डक फेमस झाले. किती प्रॉपर्टी माहिती नाही, कुठल्या पदावर आहेत माहिती नाही, काय शिक्षण आहे माहिती नाही, पण आज पंजाबराव डक संपूर्ण हिंदुस्थानमध्ये नाही तर जगातल्या कितीतरी देशांमध्ये त्यांचं नाव आहे. हवामानाचे अंदाज शासनाच्या ऑफिसचे चुकत्यात, म्हणजे इतके चुकत्यात की हवामानाच्या अंदाजाचं जे ऑफिस आहे ते बंद करत असताना वरिष्ठ अधिकारी शिपायांना सांगतात, बाबा रे खिडक्या दरवाजे नीट बंद कर, पावसाचा काय भरोसा नाही, इथपर्यंत. पण आज लोक पंजाबराव डक यांनी जर सांगितलं ना मराठवाड्यात अमुक जिल्ह्यात असा पाऊस पडणार आहे तर पडणारच हे इथपर्यंत मानतात. तर हा फक्त एवढाच आहे हवामानाचा अभ्यास. किमान आपल्याला त्यांच्या इतकं फेमस जरी झालं व्हायचं नाही, म्हणजे झालो तर आनंदच आहे, पण किमान आपलं लग्न करायला एक नोकरी, लग्न करायला एक नोकरी आणि मग बाकीच्या बेसिक गोष्टी आपल्याला पाहिजे, एवढ्याच अपेक्षा आहेत. आणि याच्यासाठी हे हवामानाचा टॉपिक फार महत्त्वाचा आणि फार गमतीचा टॉपिक आहे. बघा, तो आपण उद्याच्या लेक्चरला पाहू. आता आपण एक मस्तपैकी आधुनिक भारताच्या इतिहासामधल्या म्हणजे व्यक्तिचरित्र आपण अशा गोष्टी रूपाने पाहणार आहे. मागच्या वेळेस कर्वे पाहिले, बरं, त्याच्यानंतर आता आपण राजर्षी शाहू महाराज पाहू. राजर्षी शाहू महाराज खूप निर्णय, खूप जार, खूप संस्था आणि त्यामुळं त्यांच्यावर प्रश्न बी खूप येतात. आणि म्हणून आपल्याला शाहू महाराज यांचं व्यक्तिचरित्र डिटेलमध्ये पाहायचं आहे आणि ते आपल्याला आउट ऑफ मार्क्स मिळून देणारं असते, त्याच्यामुळं ते आपल्याला अतिशय फायद्याचं. आणि एक आदर्श राजा कसा असावा, कसा होता याचं एक मूर्तिमंत उदाहरण
ते म्हणजे फक्त राजे नाही तर एक आदर्श समाजसुधारक होऊन गेले. त्यांना राजातील माणूस आणि माणसातील राजा असंही वर्णन करतात. त्यांना राजर्षी एक आगळी वेगळी उपाधी कानपूरच्या जनतेनं दिली. असं एक आदर्श व्यक्तिमत्व असणारं त्यांच्यावर खूप प्रश्न येतात. अगदी तलाठीसारखी अनेक पदं त्यांनीच निर्माण केले म्हणून या तलाठी भरतीसारख्या परीक्षांना त्यांच्यावर नेहमी प्रश्न येतात. अशा या राजर्षी शाहू महाराजांचं अगोदर जन्मतारीख आणि मृत्यूची तारीख पाहूया. मग यामध्ये त्यांची जन्मतारीख आहे 6 जून 1874. 6 जून 1874. बऱ्याच वेळा त्यांची जन्मतारीख आली आणि त्यांच्या जन्मतारखेसंदर्भात 6 जून 26 जून 1874. तरी बी कुणी काय नाही म्हणलं, हा झाला असं काय अडचण नाही. 26 जून 1874चा जन्म. त्या हवामानाबद्दल चर्चा केली ना, मग ते जून, आता 7 जूनला हवा मान्सूनचं आगमन होतं वगैरे ते डोक्यात. तर 26 जून ही तारीख विसरायची नाही. का? कारण शाहू महाराजांचा जन्मदिन आपल्या महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये काय म्हणून साजरा होतो माहिती आहे? सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा होतोय. खालीलपैकी कोणाचा जन्मदिन सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा होतो? शाहू महाराजांचा. केव्हा? 26 जून. 26 जून. पण एक गोष्ट लक्षात राहू द्या, आंतरराष्ट्रीय सामाजिक न्याय दिन 20 फेब्रुवारीला असतो. विश्वाचा, जगाचा म्हणजे आंतरराष्ट्रीय सामाजिक न्याय दिन 20 फेब्रुवारी. आणि आपल्या देशाचा, ज्याला आपण राष्ट्रीय म्हणू, तो 26 जून. दोन्हीतला फरक क्लिअर झाला. आता याच्या पुढे जायचं. तुम्हाला माहिती असेल तरी बी मी तुम्हाला विचारतो, म्हणजे माहिती असलं तर सांगा, नसलं तर मी सांगणारच. आपल्या भारतामध्ये एका व्यक्तीच्या संबंधात आपल्या सरकारचा निर्णय झाला आणि त्या सरकारनं त्यावेळेला, अर्थात 1990 ते 1991 हे वर्ष सामाजिक न्याय वर्ष म्हणून साजरं केलं भारत सरकारनं, म्हणजे देश लेवलला. आता बघा काहीतरी राष्ट्रानं पाण्याचा संदेश देण्यासाठी हा सप्ताह काहीतरी विश्व पाणी बचाव दिन असं काहीतरी चालू आहे. तर 1990 ते 1991 हे वर्ष सामाजिक न्याय वर्ष म्हणून साजरं केलं. ते कोणासंदर्भात? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसंदर्भात. मग बाबासाहेब आंबेडकरांसंदर्भात 1990 ते 1991 हेच वर्ष का साजरं केलं असेल? बाबासाहेब आंबेडकरांचा जन्माचं साल सांगा बरं. बरं, जन्माची तारीख तर माहिती आहे तुम्हाला, किती? 14 एप्रिल. बरं, एवढं तरी लक्षात ठेवलं. बाबासाहेब वरून जर ऐकत असतील, बघत असतील तर म्हणत असतील, संविधानाबरोबर 2-4 बॉम्ब तर तयार करून ठेवायला पाहिजे होते, की असले सॅम्पल दिसले की वरून टाकून द्यायचं. 14 एप्रिल 1891. 14 एप्रिल 1891 बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म. ओके. आता त्यांच्या जन्माची शताब्दी कधी? 1900. एवढं तर येतं का नाही तुम्हाला? हां, एवढं जर येत नसेल तर तुम्ही अजिबात लग्न करू नका. हां, हे पुढं लय अवघड असते. तुम्हाला वाटत असेल पुढं मज्जाच मज्जा आहे, यांना विचारा. 45-50 पर्यंत गेलं तरी माणूस धावतोयच. पलीकडं अभ्यासिकेमध्ये बसलेले शिंदे जर तुम्ही बघत असाल, सकाळी 5-6 येतात, संध्याकाळी 9 नंतर जात्यात. एक नोकरी, एक पेन्शन, एक घर, एक बायको, सगळं रुटीन असून तरी बी म्हणजे तुम्हाला असं वाटत असन की लग्न झाल्यानंतर मज्जाच मज्जा. तर म्हणजे सगळ्याच लग्न झाल्यांकडे माझ्याकडे बघून बी बघा, तसं काही टेन्शन नाही. म्हणून तुम्हाला सांगतो, जन्मसाल बघा. मी कशासाठी सांगतोय की शताब्दीत जर तुम्हाला कळत नसेल, शताब्दी म्हणजे जन्मसाला किती मिळवायचे?
आहे की नाही? मग 1891 मध्ये 100 मिळवल्यावर 1991 एवढं तर कळतं. आता 1991 जन्मशताब्दी, आपण 1990ला सामाजिक न्याय वर्ष का सुरू केलं? भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारत सरकारनं 1990 साली सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न या पुरस्कारानं सन्मानित केलं. म्हणून 1990 पासून 1991 पर्यंत भारतामध्ये राष्ट्रीय सामाजिक न्याय वर्ष आणि हे सामाजिक न्याय दिन याच्यातला फरक लक्षात राहू द्या. सामाजिक न्याय दिन राजर्षी शाहू महाराजांशी संबंधित आहे आणि सामाजिक न्याय वर्ष बाबासाहेबांशी संबंधित आहे. सोपं आहे. मग तारीख येऊ द्या, वर्षाचा कालखंड येऊ द्या, आपल्याला 101% यायलाच पाहिजे. 26 जून 1874. शाहू महाराजांची फक्त जन्माची तारीख नाही, मृत्यूची तारीख सुद्धा येते. 6 मे 1922. 6 मे 1922 रोजी राजर्षी शाहू महाराजांचा मृत्यू मुंबईतील निवासस्थानी पन्हाळा लॉज या निवासस्थानी झालाय. बर, मृत्यूचं साल आणि ठिकाण पाहिलं आपण एंडिंगला जाणार, परंतु सुरुवात आपल्याला इथून करायची. राजर्षी शाहू महाराज म्हटलं की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की राजर्षीच नव्हे तर छत्रपती शाहू महाराज. मग राजर्षी शाहू महाराज छत्रपतींचं अपत्य तर नाही आहेत. म्हणजे मराठा साम्राज्याचे जे छत्रपती होते, वारसदार होते, त्यांच्या घराण्यामध्ये यांचा जन्म नाही झाला. तर यांना हे राजेपद योगायोगानं मिळालंय, म्हणून तो प्रवास सुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजे. बर, थोडक्यामध्ये तुम्हाला सांगतो की छत्रपती शिवाजी महाराज मराठा साम्राज्याचे संस्थापक सर्वपरिचित. 1680 मध्ये त्यांचा मृत्यू झाल्यानंतर 1689 सालापर्यंत ज्या साम्राज्याची उभारणी आणि स्थापना वडिलांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी केली, त्या साम्राज्यासाठीचा फार मोठा संघर्ष औरंगजेबाच्या विरोधात आणि सर्वस्वाचं बलिदान त्यांचा मुलगा छत्रपती संभाजी महाराजांनी दिलं. संभाजी महाराजांचा 11 मार्च 1689 मध्ये मृत्यू झाल्यानंतर मराठा साम्राज्याचे तिसरं छत्रपतीपद शिवाजी महाराजांच्या दुसऱ्या सुपुत्राकडे आले. तिसरे छत्रपती बनले छत्रपती राजाराम महाराज. मात्र राजाराम महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्या काळात रायगड शत्रूच्या ताब्यात गेलेला होता. काही दिवस जिंजीला गेले. जिंजीच्या किल्ल्यावरून संघर्ष चालू ठेवला. पुन्हा जिंजीच्या किल्ल्याला मोगलांचा वेढा पडल्यानंतर ते महाराष्ट्रात आले आणि कोंढाणा किल्ल्यावर 1700 साली राजाराम महाराजांचा मृत्यू झाला. राजाराम महाराजांचा मृत्यू झाला कोंढाणा किल्ल्यावर झाला. आता आपण सिंहगड असंही म्हणतो. बर, त्यानंतर हा संघर्ष चालू ठेवलाय त्यांच्या पत्नी महाराणी ताराबाई. राजाराम महाराजांचा मृत्यू झाला 1700 पासून तर 1708 सालापर्यंत. या 8 वर्षाच्या कालखंडाला मराठ्यांच्या स्वातंत्र्य युद्धाचा सुवर्ण युग, सुवर्ण काळ असं म्हणतात. का म्हणतात? कारण गादीवर एक छोटंसं लहान बाळ होतं, राजाराम महाराजांचा महाराणी ताराबाईंचा मुलगा, ज्याचं नाव शिवाजी. मग आपण ते समजण्यासाठी दुसरे शिवाजी, तिसरे शिवाजी असे क्रम लावतो, पण नाव ठेवताना शिवाजी असं झालं. शत्रूच्या ताब्यामध्ये रायगड गेला होता, राजगड गेला होता, जिंजी बी ताब्यात नव्हता. मग महाराणी ताराबाई यांनी हा संघर्ष चालू ठेवत असताना पन्हाळा किल्ल्यावर गेल्या आणि तिथून हा संघर्ष संताजी, धनाजी अशा मातबर सरदारांच्या माध्यमातून चालू ठेवला होता. म्हणजे कुठे गेल्या? पन्हाळा किल्ल्यावर. म्हणजे कोणता जिल्हा? हा, कोल्हापूर. राजधानी मराठा साम्राज्याची कशी झाली हा भाग. चला, महाराणी ताराबाई आपल्या लहानशा मुलाला शिवाजीला पन्हाळ्याच्या म्हणजे मराठा साम्राज्याच्या गादीवर बसून हा संघर्ष त्यांनी चालू ठेवला. 27 वर्ष 82 पासून 81-82 पासून औरंगजेब आलाय. मात्र औरंगजेबाचं मराठा साम्राज्य बुडवण्याचं स्वप्न काय पूर्ण नाही झालं. अर्थात आपला महाराष्ट्र असा आहे, एका एका काकरीसाठी खून करते. मग भावाचा करते, बापाचा करते, भरोसा नाही. डू यू नो काकरी? कळतंय ना? हा, वावर रेटणे, बांध रेटणे,
आपलं इकडं 5 एकर पडीक राहीन, पण बांध असा रेटीना माप नाही. आणि मग मला सांगा, जे काकरीसाठी रोज हाणामाऱ्या करतेत, औरंगजेबाला महाराष्ट्र कसा देते ना. गंमत अशी की मराठा साम्राज्याच्या कित्येक वर्ष अगोदर स्थापन झालेली आदिलशाही 6 महिन्यात बुडाली. आपल्या मराठा साम्राज्याच्या अगोदर कित्येक वर्ष उभा राहिलेली गोळकोंड्याची कुतुबशाही 1.5 महिन्यातच बुडाली. आणि हे मराठा साम्राज्य मात्र 27 वर्ष लढून जमिनीची जर किंमत काढली असती ना त्यावेळेसच्या, तर औरंगजेबाच्या आणलेल्या खजिन्यात अर्धी पृथ्वी खरेदी करता आली असती. एवढा खजिना महाराष्ट्रात संपला. आणि महाराष्ट्रातले लोक खजिना संपवायला दुसऱ्याचा इतके हुशार. अरे अरे अरे, तुम्ही घेतलेला अनुभव सांगतो. जेव्हा तुमचा क्लासमेट मित्र आर्मीमध्ये जॉईन होतो, बाकीच्या नोकरदार लोकांचा नाही हिशोब, कारण ते इथंच असतात, त्यांना लय माणसाचं काही वाटत नाही. पण आर्मीमध्ये जॉईन झालेले लोक आपल्या गावापासून घरापासून दूर असल्यामुळे आल्यानंतर त्यांना आपल्या मित्रांचा आग्रह टाळता येत नाही. याचा अभ्यास करून हे हुशार मित्र त्याला म्हणते, चल ना खर्च कर. मग त्या आर्मी मेजरकडून तुम्ही काय 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 वसूल करता आणि काही भरोसा नाही. कोणी दारू मागन, कोणी काय. मेजर सुरुवातीला जॉईन झाले त्यावेळेस, आता तुम्ही हुशार झाले, आता काय नाही विषय, पण जॉईन झाल्याचे 5 वर्ष ज्यावेळेस खर्च बंद होतो ना, त्यावेळेस त्या जवानाला सोडवायला बी ना आणायला बी कोण येईन याची गॅरंटी नाही. असे आपले माणसं. आणि जर खर्च करणारा आणि पाजणारा असेल तर आगा वराडत सोडवायला ना आणायला भरोसाच नाही. तर अशा आपला स्वभाव आहे. औरंगजेबाचे सगळे पैसे असे लुटले. एक साधं उदाहरण तुम्हाला सांगतो. काय करायचं, माणसं कमी होते आपल्याकडे लढायला. हे संताजी धानाजी मंगनी मी कावाचा वापर करायचे. काय करायचे, 5-25 हजाराच्या फौजीने एखाद्या किल्ल्याला वेढा दिला की आता असायचे 200-300. हे वरून अगोदर दगड आणायचे. दगड संपले काय, अशा पद्धतीने एक 8-15 दिवस महिनाभर किल्ला लढवायचे. आणि त्यांच्या लक्षात आलं ना आता उद्या किल्ला जाणार आहे. आदल्या दिवशी त्या मोगलांचा जो सेनापती, जो सरदार हा किल्ला लढवतोय, त्याला मेसेज पाठवायचा की काय कर, कशाला लढाई करतो, मग 2 लाख रुपये आम्हाला देऊन टाकतो तुला किल्ला, कशाला हाणामारीच भानगडी. त्याला वाटतो किती भारी, किल्लेदार फितूर झाला, 2 लाखात फुटला. हा 2 लाख द्यायचा, हे 200-300. उद्या तर यांना पळून जावं लागणारच होतं. आदल्या दिवशी 2 लाख घेऊन आरामात जाते. गेल्यानंतर आता ज्याला हा किल्ला मिळाला आहे तो बिंदास ना, पैसे देऊन लावलेत. किल्ला ताब्यात आल्यानंतर हे सगळे अन्नधान्य साठा तिथं आणायचे, दारू गोळा. कारण हे 2 लाख घेताना यांनी सगळं आधी बाहेर काढलेलं असायचं. मग मोकळे दगड ते 2 लाखात घेतलेले. मग 8-15 दिवसानंतर पुन्हा हे गपचीप हल्ला करायचे. 2 लाख घेतलेले, 2 लाख बी गेले. आता जो 2 लाख देतो त्याला वाटलं सर आता काय रिलॅक्स आहे ना, काय टेन्शन आहे का, तर हे 2 लाख बी जायचे आणि किल्ला बी जायचा. औरंगजेबाचा खजिना संपला. हे औरंगजेब चक्रायला लागलं. त्यानं आपल्या मोठ्या मुलाला पत्र पाठवलेलं. हे पत्र आपल्या अहमदनगर जिल्ह्याच्या वस्तू संग्रहालयामध्ये फ्रस्ट्रेशनमध्ये पत्र लिहितंय. आणि त्या मोठ्या मुलाला सांगतंय की इकडून तरी पाहुण्या रवळ्याकडून गोळा करून आणले, ताना आली. भाषा जरी माझी असली तरी अशा प्रकारचा मायना त्याच्यात आहे. आणि साऱ्या हिंदुस्थानचा सम्राट म्हणजे कसा रुबाब असन. आणि असा रुबाबात असणारा औरंगजेब टेन्शनमध्ये गेला. आणि त्याच्या टेन्शन नगरमध्ये गेला. म्हणजे भारतात महाराष्ट्र अफाट, आणि अफाट महाराष्ट्रात नगर किती अफाट. ह्या एवढ्या मोठ्या सम्राटाला इथं मरावं लागलं. हे काय मरणार तर सगळं आहे, पण नैसर्गिक मृत्यू नाही. टेन्शनमध्ये गेला. आलमगीर नावाची इमारत तुम्हाला माहिती. बरं, आता औरंगजेबाचा बादशहाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्यानंतरचा वारसदार हे सगळं संघर्ष चालू ठेवण्यात लायकीचा नव्हता. मग मुअज्जम आजम यांच्यातच भांडणं सुरू झाले औरंगजेबाच्या पोरांमध्ये. तर औरंगजेबाच्या सरदारांनी मंत्र्यांनी विचार केला की आता आपण मराठ्यांचा छत्रपती अतिशय चुकीच्या पद्धतीनं मारलाय, त्याच्यामुळे आपल्याला मराठा साम्राज्याच्या तावडीतून वाचणं अवघड आहे.
मग आपण आता काय करूया की त्यांच्यातली त्यांच्यात भांडणं लावले तर हे शक्य होऊ शकतं. म्हणून संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर रायगड जेव्हा औरंगजेबाच्या ताब्यात गेला होता तेव्हा संभाजी महाराजांच्या पत्नी येसूबाई आणि त्यांचा छोटासा मुलगा शिवाजी हे कैदेत सापडले होते. आणि मग हे कैदेत असताना तर औरंगजेबाला आयुष्यात सगळ्यात मोठं अपयश आलं कोणामुळं? शिवाजी नावामुळं. त्याच्यामुळे औरंगजेब ह्या शिवाजीला शाहू म्हणायचे. आणि मग ते लहानपणापासून शाहू शाहू म्हणत गेले, ते नाव शाहू फेमसच झालं. मग शाहू आता मोठे झाले होते. मग शाहूंना कैदेतून मुक्त केलं. 1708ची घटना. कैदेतून मुक्त केलं, त्यांना थोडंफार सैन्य दिलं आणि छत्रपती म्हणून मान्यता दिली. कशासाठी मान्यता? भांडणं लागले पाहिजे, बाकी नाही. आणि अर्थात झालंही तसंच. महाराणी ताराबाई यांनी छत्रपतींची गादी शाहूंना द्यायला विरोध केला. साहजिकच, साधी गोष्ट आहे, कोणाचं बी तसंच असणार आहे. की वाईट काळामध्ये महाराणी ताराबाई यांनी हा संघर्ष चालू ठेवला होता आणि यशही मिळवलं होतं. मग खेडला 1708 साली शाहू महाराज, कोणते शाहू महाराज? हे कैदेतून सुटलेले, राजर्षी शाहू नाही, कैदेतून सुटलेले शाहू महाराज, त्यांना आपण छत्रपती शाहू म्हणू, अजून छत्रपती झाले ना. ते आणि महाराणी ताराबाई यांच्यामध्ये लढाई झाली, त्याला खेडची लढाई म्हणतो. या लढाईमध्ये ऐन वेळेला महाराणी ताराबाई यांच्या अनेक मातब्बर माणसं शाहूंना येऊन मिळाले आणि महाराणी ताराबाई पराभूत झाल्या. पण त्या माघार घ्यायला तयार नव्हत्या, त्यांनी संघर्ष चालूच ठेवला. मग हे विजय झालेले शाहू हे साताऱ्याला गेले. साताऱ्यामध्ये अजिंक्य तारा या किल्ल्यावर त्यावेळेस औरंगजेबाने आझम तारा असं नाव ठेवलं होतं, त्याला अजिंक्य तारा असं नाव दिलं. तिथं स्वतःचा राज्याभिषेक झाला. आता छत्रपती पदाचा राज्याभिषेक झाला म्हणजे साम्राज्याची राजधानी झाली अजिंक्य तारा. अजिंक्य तारा म्हणजे सातारा. अशा रीतीनं मराठा साम्राज्याच्या 2 गाद्या निर्माण झाल्या. आपल्याला साताऱ्याची गादी आता पाहायची नाही, आपल्याला साताऱ्याची गादी इंग्रज मराठी युद्ध आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये जेव्हा शिकणार तेव्हा पाहिजे. आता आपण कोल्हापूरच्या गादीकडे. कोल्हापूरच्या गादीवर म्हणजेच पन्हाळ्याच्या गादीवर महाराणी ताराबाईंचा मुलगा बसला होता, शिवाजी. बरोबर. मग त्याच्या मृत्यूनंतर म्हणजे कोल्हापूरचे पहिले छत्रपती झाले ते. त्यांच्या मृत्यूनंतर कोल्हापूरचे दुसरे छत्रपती राजाराम महाराजांच्या दुसऱ्या पत्नी होत्या राजेशबाई, त्यांचा मुलगा गादीवर बसला, त्याचं नाव संभाजी. आता आपण शिवाजी संभाजींना क्रम देत असतो, इथं आपण क्रम पाहायचे नाही, फक्त समजून घेतोय आपण. बरं. दुसरे छत्रपती कोल्हापूरचे संभाजी. यानंतर तिसरे छत्रपती त्यांचा मुलगा झालेला आहे, त्यांचं नाव शिवाजी. कोल्हापूरचे तिसरे छत्रपती शिवाजी. यानंतर कोल्हापूरचे चौथे छत्रपती शिवाजींचा मुलगा संभाजी. चौथे छत्रपती संभाजी. यानंतर कोल्हापूरचे 5वे छत्रपती त्यांचा मुलगा आहे, त्यांचं नाव शहाजी. शहाजी. कोल्हापूरचे 5वे छत्रपती शहाजीराजे. त्यानंतर कोल्हापूरच्या 5व्या छत्रपतीनंतर शहाजी राजानंतर 6वे छत्रपती आहेत शिवाजी. 6वे छत्रपती शिवाजी. मला माहिती आहे तुमच्या डोक्यावरून चाललंय. त्यानंतर 7वे छत्रपती आहेत राजाराम महाराज. कोल्हापूरचे 7वे छत्रपती राजाराम महाराज. हे डोक्यावरून गेलं तर टेन्शन नका घेऊ, याच्यावर प्रश्न येणार नाही. आणि आलं तर पर्यातून ओळखता आलं पाहिजे. मी सांगितलंय तुम्हाला, किमान कोल्हापूरचे पहिले छत्रपती तर माहिती राहतील तुमच्या. कोण? महाराणी ताराबाईंचा मुलगा, राजाराम महाराजांचा मुलगा, एवढं तर लक्षात ठेवा, शिवाजी. ठीक आहे, ओके. 7वे छत्रपती इथून पुढे लक्षात ठेवायचं तुम्हाला. कोल्हापूरचे 7वे छत्रपती राजाराम महाराज यांचा 1870 मध्ये मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या पत्नीला अपत्य नव्हतं, म्हणून त्यांनी नात्यातल्या एका मुलाला दत्तक घेतलं आणि त्यांचं नाव ठेवलं शिवाजी. कोल्हापूरचे 8वे छत्रपती शिवाजी, ज्यांना आपण चौथे शिवाजी महाराज म्हणतो. कोल्हापूरचे 8वे छत्रपती हे चौथे शिवाजी महाराज आहेत. लहान मुलगा आहे. आणि मग ते लहान असल्या कारणानं कोल्हापूरच्या दरबाराचे मुख्य सचिव माधवराव बर्वे,
ज्यांना राव बहादूर अशी पदवी मिळाली होती, म्हणून तुम्हाला काही पुस्तकामध्ये राव बहादूर बर्वे असं दिसेल, तेच माधवराव बर्वे हे मुख्य सचिव यांच्या हातामध्ये कारभार आला. मी आगरकर शिकवत असताना बर्वे प्रकरण सांगितलंय, त्याच्यामुळे डिटेल सांगत नाही. या माधवराव बर्वेंनी संपूर्ण आपल्या वतीच्या माणसांची, नातेवाईकांची दरबारात भरती केली. म्हणजे शाहू महाराज जेव्हा गादीवर बसले तेव्हा 9 लाख लोकसंख्या कोल्हापूरची होती सुमारे. त्यातले 26,000 ब्राह्मण लोकसंख्या होती. दरबारात एकूण अधिकारी होते 71, त्यातले 60 अधिकारी ब्राह्मण अधिकारी होते. म्हणजे वशिलेबाजी किती झाली याच्यावरून अंदाज येतो. बरं, तर या माधवराव बर्वेंनी सगळी टीम आपली उभा केल्यानंतर काहीच दिवसामध्ये चौथे शिवाजी महाराज वय लहान असलं तरी खूप लवकरच त्यांनी निर्णय घ्यायला सुरुवात केली. अत्यंत हुशार. आणि हे मात्र आपल्या हातातून सत्ता जाते हे बर्वे आणि बर्वे टीमला काय पाहवलं नाही, साहजिकच. म्हणून त्यांनी काय केलं की चौथ्या शिवाजी महाराजांना वेळ लागलाय असं त्यांनी सांगितलं. काही छोट्या छोट्या खोटे पुरावे तयार करून ते जाहीर केलं, समाजासमोर आणलं, खोटंच. आणि चौथ्या शिवाजी महाराजांमुळं कोल्हापूरच्या जनतेला धोका आहे असं दाखवलं. काही दिवस कोल्हापूरला त्यांना कैद केलं, नंतर आपल्या नगरमध्ये कैद केलं. आणि नगरच्या भुईकोट किल्ल्यामध्ये असतानाच 25 डिसेंबर 1883 रोजी आपला इतिहास सुरू झाला. इथून 25 डिसेंबर 1883 रोजी त्यांचा मृत्यू झाला. खरं तर मृत्यू नाही म्हणायचं, खून म्हणायचं. 25 डिसेंबर 1883 रोजी. आणि म्हणून चौथ्या शिवाजी महाराजांचा म्हणजे कोल्हापूरच्या 8व्या छत्रपतींची समाधी हे आपल्या अहमदनगरमध्ये असायचं. कारण काय तर हे कारण आहे. आज अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक मंडळ, नाशिक जिल्हा विद्याप्रसारक मंडळ, हे सगळं कोल्हापूरच्या छत्रपतींचं काम आहे. हे कोल्हापूरच्या छत्रपतींचं कसं हेच आपल्याला राजर्षी शाहू महाराजांच्या प्रवासातून शिकायचं आहे. आणि त्याची सुरुवात 8व्या छत्रपतींच्या म्हणजे चौथ्या शिवाजी महाराजांच्या मृत्यूपासून होते. ओके, आता पुढे जाऊया की 8व्या छत्रपतींचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा त्यांच्या पत्नी म्हणजे कोल्हापूरच्या ज्या महाराणी होत्या त्यांचं नाव आहे आनंदीबाई. यांना अपत्य नव्हतं आणि म्हणून त्यांनी आपल्या नात्यातील मुलाला दत्तक घेतलं. आता नात्यातल्या मुलाला दत्तक घेतलं, त्या दत्तक घेतलेल्या मुलाचं नाव आहे यशवंत, ज्याचं चरित्र आता आपल्याला शिकायला सुरुवात करायची. म्हणजे यशवंत म्हणजेच कोण? राजर्षी शाहू महाराज. मग आपल्याला वर्ग 3 वर्ग 4च्या परीक्षेला शाहू महाराजांचं पूर्ण नाव येतं. शाहू महाराजांचं पूर्ण नाव काय? यशवंत जयसिंगराव घाटगे. यशवंत जयसिंगराव घाटगे असाही प्रश्न आलेला आहे. राजर्षी शाहू महाराजांचा जन्म कोणत्या घराण्यात झाला? घाटगे घराण्यामध्ये. त्यांचं स्वतःचं नाव परीक्षेला कितीतरी वेळा आलं यशवंत. त्यांच्या वडिलांचं नाव सुद्धा परीक्षेला आलेलं आहे जयसिंगराव. पूर्ण नावावर अनेक प्रश्न आलेत कारण नंतर नाव त्यांचं बदललेलं आहे. म्हणून प्रश्न यशवंत जयसिंगराव घाटगे. बर, त्यांच्या आईचं नाव सुद्धा परीक्षेला खूप वेळा आलेलं आहे. काय? राधाबाई. त्यांच्या आईचं नाव आहे राधाबाई. शाहू महाराज खूप लहान असतानाच आईचा मृत्यू झालेला आहे. म्हणून तर शाहू महाराजांनी आपल्या पहिल्या मुलीचं नाव आईचंच नाव दिलं होतं. दुसऱ्या मुलीला आऊसाहेब नाव दिलं होतं, मात्र दुसरी मुलगी लहानपणीच वारली होती. त्यानंतर तिसरा मुलगा झाला होता राजाराम. राजर्षी शाहू महाराज कोल्हापूरचे आता कितवे छत्रपती होतील? 9वे. बरोबर, 9वे. आणि त्यांचा मुलगा छत्रपती राजाराम महाराज 10वे छत्रपती. आणि पहा, या सगळ्या प्रवासात ही सगळी वंशावळ तुम्हाला सांगत असताना 1812लाच कोल्हापूर संस्थान हे इंग्रजांचं मांडलिक झालं होतं. 1812 साली, लक्षात राहू द्या. आणि आपण शाहू महाराज शिकत असताना विसरूनच जातो, हिंदुस्थान सगळं इंग्रजांच्या ताब्यात होता. संपूर्ण हिंदुस्थान इंग्रजांच्या ताब्यात आहे. कोल्हापूर संस्थान इंग्रजांचं मांडलिक आहे.
असं असताना सुद्धा एवढे मोठे काम शाहू महाराज करू शकले ही सामान्य गोष्ट नाही. छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांनंतर महाराष्ट्रामध्ये एवढे मोठे धाडसाचे निर्णय आणि एवढं मोठं परिवर्तन घडून आणणारा एक आदर्श राजा म्हणून राजर्षी शाहू महाराजांचं नाव आहे. आणि त्यांच्याबद्दल कौटुंबिक माहिती अगोदर पाहतोय. राजाराम महाराजांनंतर त्यांचा धाकटा मुलगा आहे शिवाजी, हे पण नाव लक्षात राहू द्या. बरं, आईच्या नावावरून धरणाचं नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, राधानगरी धरण. ओके, याच्या पुढं असाही प्रश्न आलेला आहे की राजर्षी शाहू महाराजांच्या दत्तक आईचं नाव काय. तर दत्तक घेतले आनंदीबाईंनी, म्हणजे दत्तक आई, बरोबर की नाही, असंही लक्षात आलं पाहिजे. असंही परीक्षेला येतं बघा. महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांनी दत्तक घेतलेल्या मुलाचं नाव, यशवंतच्या जन्मदात्या आईचं नाव काशीबाई, आणि यशवंतच्या दत्तक आईचं नाव सावित्रीबाई, की नाही सोबत, असे नावं येतात. बघा, दत्तका संदर्भात अजून एक प्रश्न कितीतरी वेळा तुम्ही परीक्षेला पाहिला असेल. राणी लक्ष्मीबाई यांनी दत्तक घेतलेल्या मुलाचं नाव, राणी लक्ष्मीबाई यांनी दत्तक घेतलेल्या, बरोबर, दामोदर. दत्तक घेतलेल्या मुलाचं नाव गंगाधरराव पतीचे नाव. आणि तुम्हाला जसं आता कन्फ्युजन झालं, 2007-8 पासून मला सुद्धा हे कन्फ्युजन खूप वर्ष व्हायचं, पण मी एक पर्सनल आयडिया तयार केली आणि त्या पर्सनल आयडियावरून मला आता कधी बी झोपेत विचारा दामोदर कोण आणि गंगाधरराव कोण, कन्फ्युजन होत नाही. आता काही काय अशा पर्सनल आयडिया बनवायच्या, तसं तुम्ही मला. बरं झालं. आईचं नाव राधाबाई, वडिलांचं नाव जयशिंगराव. पुढे जायचं आपल्याला की वयाच्या 10व्या वर्षांना दत्तक घेतलंय, पण अगोदर जन्माबद्दल आणि त्या 10 वर्षाच्या अगोदरची ज्या घटना आहेत त्याच्यावर परीक्षेला प्रश्न येतो. मग पुढचा प्रश्न येतोय की जन्म कुठं, तर कोल्हापूर संस्थानाला करवीर संस्थानाचं नाव दिलं होतं. पहिलं जुनं नाव कोल्हापूरला करवीर असंही म्हणायचे, लक्षात राहू द्या. या करवीर संस्थानामध्ये एक परगणा, एक जहागीर होती, त्या परगणाला नाव आहे कागल परगणा. म्हणजे आपण तुम्ही आता त्याला जिल्हा म्हणा, खरं तर ती रचना आता राहिलेली नाही, पण म्हणूया असं. आणि या कागल परगणाचे जहागीरदार म्हणजे जयसिंगराव घाटगे, आनंदीबाईंच्या नात्यातले. जयसिंगराव घाटगे यांचा परगणा आहे, जहागीर आहे कागल. या कागल परगण्यामध्ये यांच्या वाड्याचं नाव आहे लक्ष्मीविलास पॅलेस, लक्ष्मीविलास पॅलेस. आणि या कागल परगण्यामध्ये लक्ष्मीविलास पॅलेसमध्ये राजर्षी शाहू महाराजांचा 26 जून 1874 रोजी जन्म झाला. त्याला जन्माचं ठिकाण परीक्षेला विचारलं जातं, जन्माची तारीख परीक्षेला विचारली जाते, अजिबात विसरायचं नाही. पहिले 4-5 वर्षाचं शिक्षण राजर्षी शाहू महाराजांचं, अर्थात दत्तक घेईपर्यंतचं शिक्षण इकडंच झालेलं आहे. आणि हे शिक्षण घेत असताना त्यांना 2 गुरुजींचं महत्त्वाचं मार्गदर्शन मिळालं आहे. एका गुरुजींचं नाव आहे कृष्णाजी गोखले आणि दुसऱ्या गुरुजींचं नाव आहे हरिपंत गोखले. अशा 2 दत्तक घ्यायच्या अगोदरच्या शिक्षकांचं नाव लक्षात ठेवायचं. आता दत्तक विधान पाहावं लागणार आहे. जशी जन्माची तारीख परीक्षेला येते तशी दत्तक घेण्याची तारीख सुद्धा परीक्षेला येते. सांगा बरं. 17 मार्च 1884. 1874चा जन्म आहे, 1884 किमान साल तरी विसरायचं नाही. 1884 साली यांना दत्तक घेतलं गेलं. फक्त दत्तकच नाही तर नामकरण सुद्धा त्याच वेळेत झालंय. आणि काय नाव ठेवलंय? शाहू. अशा रीतीनं आनंदीबाई या दत्तक आईने म्हणजे कोल्हापूरच्या महाराणींनी त्यांना दिलेलं नाव आहे शाहू. त्यांचं मूळ नाव, अगोदरचं नाव यशवंत. कोल्हापूरच्या जुन्या वाड्यामध्ये हा दत्तक विधानाचा आणि नामकरणाचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटामध्ये झाला. फक्त दुर्दैवाची गोष्ट अशी की त्यावेळेस त्यांच्या आई तिथं नव्हत्या. आईचा अगोदरच मृत्यू झालेला होता. चला, 1884 मध्ये दत्तक घेतलं.
दत्तक घेतल्यानंतर राजर्षी शाहू महाराजांचा शिक्षणाचा प्रवास. बर, शिक्षणाचा प्रवास किती वाजलेत रे? 1:30 वाजले का? टाइम आहे 1-2 मिनिट टाइम आहे ना. बर, पॉइंट टाकून ठेवा. 1885 ते 1889. 1885 हे परीक्षेला प्रश्न विचारले जातात. 31 डिसेंबर 1885लाच राजर्षी शाहू महाराज शिक्षणासाठी गेले होते. म्हणजे साल 1885 ते 89. कुठं शिक्षण घेतलंय? राजकोटला शिक्षण घेतलंय. राजकोट म्हणजे कोणता राज्य रे आता? गुजरात. राजकोटला शिक्षण घेतलंय. आणि राजकोटला इथं राजकुमार विद्यालय होतं. म्हणजे राजाची मुलं, सरदारांची मुलं, श्रीमंत अमीर उमरावांची मुलं तिथं शिकायला असायची. शाहू महाराज शिकायला गेले त्यावेळेस तिथं प्राचार्य होते, मॅकनॉटन नावाचे प्राचार्य होते. आणि ते असताना शाहू महाराजांचं या 4 वर्षाच्या कालखंडामध्ये राजकोटला शिक्षण झालं. बरं, याच्यानंतर शाहू महाराज परतले. पाठीमागं आल्यानंतर पुन्हा 1890 ते 94 पुन्हा त्यांच्या शिक्षणाचा दुसरा टप्पा धारवाडला पूर्ण झालाय. धारवाड म्हणजे कोणतं राज्य रे? हो, कर्नाटक राज्यामध्ये. इथं शिकत असताना त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी एक ट्युटर म्हणून, एक गार्डियन म्हणून, एक गायडन्स करण्यासाठी SM फ्रेझर, या फ्रेझर यांची नियुक्ती केली होती, ज्यांनी त्यांना इंग्रजी, इतिहास, कारभार या संदर्भाची बरीचशी माहिती दिली. हे शिक्षण घेत असताना शाहू महाराजांनी हिंदुस्थानचा दौरा देखील केला होता की देश कळल्याशिवाय, जनता कळल्याशिवाय, त्यांच्या समस्या कळल्याशिवाय आपल्याला कसं कारभार करायचा हेच कळणार नाही. बरोबर आहे की नाही? तुम्ही बाहुबली चित्रपट पाहिला. त्या चित्रपटामध्ये बाहुबलीचा राज्याभिषेक होणार असतो. त्यावेळेस काहीतरी लव्ह स्टोरी काढायला पाहिजे, यासाठी बाहुबलीला कुठं पाठवलं होतं? लव्ह स्टोरीसाठी नाही, देशाटनाला असा शब्द वापरलाय. बरोबर आहे की नाही? तर अशा रीतीनं की राजानं राज्याचा कारभार करण्यासाठी अगोदर कारभार कसा करायचा याच्यासाठी हा दौरा केला, सगळ्या राजांसंदर्भात असायचा. आणि मग हे 2 टप्प्यातलं शिक्षण झालं. दुर्दैवाची गोष्ट की या पहिल्या टप्प्यामध्ये 1886 मध्ये वडिलांचा देखील मृत्यू झाला होता. म्हणजे आई वडिलांचं छत्र शाहू महाराजांचं लहानपणी गेलं होतं. आणि मग या दुसरं शिक्षण चालू असतानाच दिनांक 1 एप्रिल 1891 रोजी बडोद्याचे फार मोठे सरदार होते गुणाजी पंत खानविलकर. आणि या गुणाजी पंत खानविलकरांची कन्या लक्ष्मीबाईंबरोबर शाहू महाराजांचा विवाह झाला. शाहू महाराजांच्या पत्नीचं नाव सुद्धा परीक्षेला येतं, लक्ष्मीबाई. बघा, शाहू महाराजांनी आईच्या नावाने धरण बांधलं राधानगरी, आणि त्या धरणाच्या जलाशयाला कोणाचं नाव दिलं? लक्ष्मी सागर जलाशय असं आहे. आणि आता एक जाता जाता एक पुढचा प्रश्न विचारतो, राजर्षी शाहू महाराजांचं नाव कोणत्या धरणाच्या जलाशयाला आहे? नाही, यशवंत सागर जलाशय उजनीला. यशवंत सागर नाव देणार आहे का? समजा आता तुझं नाव विशाल का विश्वास. आता विश्वास जर राष्ट्रपती झाला तर त्याला आज म्हणणार काय विश्वास? उपाध्यास वापरणार आहे ना. महिम काय अमकं तमकं. तसं आत्ता नावं आत्ता दिले का नाही? मग मला सांगा, जसं नरवीर तानाजी मालुसरे, वीर बाजी पासलकर असे नावं देतो आपण आता. तर म्हणून यशवंत सागर जलाशय म्हणजे यशवंत सागर कोणाचं नाव दिले? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. मग शाहू महाराजांचं नाव द्यायचं म्हणलं काय नाव देणार आहे आपण? राजर्षी शाहू सागर जलाशय असं तर म्हणतो का नाही? मग असं नाव कोणत्या धरणाच्या जलाशयाला दिलंय? कोल्हापूरमध्येच दिला असं का नाही? एवढी तर गोळी मारायला यायला पाहिजे तुम्हाला. आता पंचगंगा नाही. पंचगंगा नदीवर एकत्रित धरण नाही, सेपरेट भोगावती नदी, तिच्यावर राधानगरी. पंचगंगा म्हणजे किती नद्या? कोणत्या?
कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती, सरस्वती. ओके, एवढ्या तर 5 कळल्या तुम्हाला. अजून पुढं दूधगंगा नावाची नदी आहे. त्या नदीवर काळंबावाडी नावाचं धरण आहे आणि त्या धरणाच्या जलाशयाला शाहू महाराजांचं नाव दिले. असलं जोपर्यंत येत नाही तोपर्यंत नोकरी नाही. हे भूगोलात शिकायचं आपल्याला, महाराष्ट्रातील नदी प्रणाली या टॉपिकमध्ये. ठीक आहे. राजर्षी शाहू महाराजांचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतरची एक अत्यंत महत्त्वाची घटना आपल्याला पाहायची. तारीख टाकून ठेवा, 2 एप्रिल 1894. बघा, 1874चा जन्म, 1884 दत्तक आणि नामकरण आणि 1894ला गादीवर बसले. 4चा आकडा काहीतरी शुभ दिसतोय, आहे की नाही? काहीतरी दिसतंय शुभ. 1894ला गादीवर बसले. ही घटना पाहूया, कारण या वर्षीचे अनेक निर्णय पाहायचे आपल्याला. मी तुम्हाला मागच्या 1-2 दिवसापूर्वी म्हटलं होतं की 15-20 मिनिट, अर्धा तास किंवा 2 वाजेपर्यंत थांबायची तयारी ठेवत चला. पण काही जण जेवण न करून येताना जर येत असतील तर उगं त्यांच्यावर अन्याय व्हायचा. असं आपण थांबूया.